महाविकास आघाडीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मुंबईमध्ये जागा वाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। किंबहुना मुंबईच्या जागा वाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबईसोबत महाराष्ट्रातील इतर जागांसंदर्भात देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, प्रामुख्याने विधानसभा निवडणूक आणि त्या अनुषंगाने जागा वाटप हा बैठकीचा प्रमुख अजेंडा असल्याचं समजतंय। काय अपडेट आहे त्या बैठकीचे? दीपक, आपण बघितलं महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात याआधी 2 बैठका झाल्या आणि त्यानंतर आता ही तिसरी बैठक आहे जी हॉटेल सोफिटेलमध्ये थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि ज्यामध्ये आपण बघितलं मागच्या 2 बैठकांमध्ये विशेष करून मुंबईतील जागा वाटपासंदर्भात काही निर्णय झालेले आहेत आणि आज अंतिम निर्णय घेतला जाईल। 36 विधानसभा जागेमध्ये महाविकास आघाडीतील जे प्रमुख पक्ष आहेत ज्यामध्ये शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष यांना नेमक्या किती जागा मिळणार हे स्पष्ट होईल। त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर विधानसभा जागेसंदर्भात सुद्धा आजच्या बैठकीत महाविकास आघाडीतील जे काही महत्त्वाचे नेते जे जागा वाटपाची चर्चा करतात ते या संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेतील। आता जर आपण बघितलं तर काही जागांवर काँग्रेस, त्यासोबतच शिवसेना, ठाकरे गट आग्रही अशा 6 जागा मुंबईतल्या आहेत त्यावर तोडगा निघेल। त्यासोबत काही अशा 3 जागा आहेत जिथे तिन्ही पक्ष आग्रही आहेत आणि याच जागांवर आज या बैठकीत तोडगा निघेल असं सांगण्यात येते। त्यासोबतच मी जसं आधी म्हटलं की महाराष्ट्रातील विविध म्हणजे मुंबई झालं की कोकण, त्यानंतर मराठवाडा, विदर्भ अशा प्रकारे विभागवार जागा वाटप केलं जाणार आहे आणि त्यामुळेच आजच्या बैठकीनंतर सलग 2 दिवस या बैठका असणार आहेत आणि ज्यामध्ये एक चित्र स्पष्ट होईल की कोण किती जागा विभागवार लढवणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं प्रत्येकाने आपले अहवाल सुद्धा समोर आणलेले आहेत। कोणाची कोणत्या विधानसभा मतदारसंघात ताकद किती आहे अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर आणणार आहेत आणि त्यामुळेच एक संभाव्य उमेदवारांची यादी आणि त्यासोबतच कोणत्या जागा कोणता पक्ष महाविकास आघाडीत तोडणार हे काही अंशी आज स्पष्ट होईल। वेदांत, याचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।